नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र समाचार। पनवेल महानगरपालिकेने असुरगाव झोपडपट्टी बुलडोझरने पाडली असून सुमारे 100 कुटुंबे बेघर झाली आहेत। त्यांचे पुनर्वसनासाठी मुंबई आझाद मैदान येथे बेमुदत उपोषण सुरू आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता झोपडपट्टी बुलडोझरने पाडल्याची घटना समोर आली असून कळबोली उड्डाण पुलाजवळ असुरगाव येथील एक कुटुंब गेल्या 25 वर्षापासून दूरदूरच्या भागातून येऊन घरकाम करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह चालत आहे। पनवेल महानगरपालिकेच्या पनवेलमध्ये विकासाचे काम सुरू असून ही खूप आनंदाची गोष्ट असून परंतु नवीन उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने सदर झोपडपट्टी हटवण्यात आली आहे। सर्व झोपडपट्ट्या बुलडोझरने पाडण्यात आल्या असून त्यांचे पुनर्वसन अत्यंत आवश्यक असून सुमारे 100 कुटुंबाचे जीवन मरणाचा प्रश्न तेथे अवलंबून आहे। अनिता योगेंद्र कोलते, आम्ही राहायला असुरगाव पनवेलला असतो। आमच्या खास मागण्या म्हणजे असं आहे की जे झोपडपट्टी पुनर्वसन व्हावं ही आमची मूळ मागणी आहे। गेले 25 वर्षापासून हे कुटुंब झोपडपट्टीमध्ये राहतात। जे कळंबोली पुलाच्या लगत लागलेला जे झोपडपट्टी होती तिथे हे लोक राहत होते। डोंबारीचा खेळ करणारे आहे, काही भंगार वेचणारे आहे, काही सिग्नलवरती वस्तू बनवून विकणारे असे मुलं होते। या मुलांसाठी आम्ही ओपन एज्युकेशन हा प्रोजेक्ट चालू केला। गेले 6 वर्षापासून हा प्रोजेक्ट चालवतो आहे। आज हे मुलं जे शाळेत जात नव्हते ते शाळेत जायला लागले, परंतु आता ही परिस्थिती आली कारण त्यांना राहायलाच घर नाही आहे। त्यांची अनधिकृतपणे झोपड्या उठवण्यात आल्या, बुलडोझर चालवून उठवण्यात आल्या। माननीय आयुक्त साहेबांना आम्ही मागणी केलेली, निवेदन दिलेलं की यांच्यासाठी कुठेतरी पर्यायी जागा करून देण्यात यावी राहायसाठी, जेणेकरून हे लोक रस्त्यावर येणार नाही। पण सिडको आणि महानगरपालिका यांच्या दोघांमध्ये मला वाटते मतभेद असावेत किंवा काय, तर त्यांनी म्हटले की तुम्ही सिडकोकडे जा। सिडकोकडे जाण्यासाठी आम्हाला कुठल्याही त्या संदर्भात पत्र दिलेलं नाहीये आणि काही दिवसानंतर डायरेक्टली त्यांनी येऊन बुलडोझर चालवले, अख्खे घर म्हणजे काढण्यात आले। त्यांचे काही लोक असे आहेत अजूनही पुलाखाली राहत आहेत।